सांगली जिल्हा परिषदमधील अजित पवार राष्ट्रवादी पक्षाची गटनोंदणी पूर्ण. जिल्हा परिषदेमध्ये अजित पवार राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळावं ही आमची मागणी अजूनही कायम. व्हीपबाबत चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला सल्ला देऊ नये. आम्ही गेली 40 वर्ष राजकारणात अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला. सांगली जिल्हा परिषदमधील अजित पवार राष्ट्रवादी पक्षाची गटनोंदणी आज पूर्ण झालेली आहे. तांत्रिक कारणांमुळे गटनोंदणीची प्रक्रिया प्रलंबित राहिल्याने पक्षाचे स्थानिक नेत्यांनी आज पुन्हा गटनोंदणीसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेत पक्षाची गटनोंदणी पूर्ण केली आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये अजित पवार राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळावं ही आमची मागणी अजूनही कायम असून याबाबत अजूनही चर्चा सुरू असल्याचं अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं आहे. तसेच व्हीपबाबत चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला सल्ला देऊ नये. आम्ही गेली 40 वर्ष राजकारणात आहोत असंही टोला अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय काका पाटील, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य गटनेते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे 6 सदस्य निवडून आलेले आहेत. सत्ता स्थापनेसाठी या सदस्यांची भूमिका महत्त्वाची आहे. सदस्यांच्या पाठिंब्यासाठी महायुती महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजित पवार राष्ट्रवादी पक्षातील जिल्ह्यातील अनेक नेते महायुतीसोबत जाण्यास तयार नाहीत अशा चर्चा आहे. त्यामुळे या सदस्यांचा पाठिंबा मिळवणे हे भाजपसमोर मोठे आव्हान मानलं जात आहे. शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. 18 मार्च रोजी सांगली जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी पार पडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुक्रवारी या ठिकाणी काही आले होते. त्या दिवशी थोडी क्युरी काढून बराच वेळ ती आमचे सगळे सदस्य थांबले होते. त्या दिवशी झालं नाही म्हणून आज आम्ही ठरवलं की पुन्हा अडचण येऊ नये. उद्याचाच दिवस शेवटचा आहे आणि या सगळ्या प्रक्रिया करताना आमच्या महिला जवळजवळ 4-4.5 तास या ठिकाणी होत्या. पण क्युरीचा कंप्लायन्स तुमचीच पत्रकार बैठक झाल्यामुळं 2-2.5 तास या ठिकाणी त्यांची ती बैठक चालली होती. आज पुन्हा काही अडचण येऊ नये, सत्तेचा दुरुपयोग करून इथं पुन्हा कोणी यंत्रणा वापरू नये म्हणून आम्ही सगळी मंडळी अजितराव घोरपडे सरकार, शिवाजीराव नाईक साहेब, विलासराव जगताप, या ठिकाणी उपस्थित असलेले राजेंद्र अण्णा, ही सगळी मंडळी आम्ही भेटायला आलो. आता वर त्यांच्या सह्या घ्यायचं काम चाललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या चर्चा सुरू आहेत कुणाबरोबर जायचं. आणि पूर्वीपासून थोडी आम्ही मागणी करतोय की आम्हाला अध्यक्षपद दिलं तर जरा बरं होईल. दुर्दैवानं अतिशय दुःखद घटना घडली. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांची दुर्घटनेमध्ये दुर्घटना घडली आणि म्हणून आम्ही ती मागणी केलेली आहे. ती मागणी आमची अजूनही कायम आहे आणि वाटाघाटी या 2-3 दिवसामध्ये होतील एवढं निश्चित. 2 ते 3 वेळा आपण या ठिकाणी आलेला आहात पण आपल्याला त्यांनी जुमानलं नाही. तरीसुद्धा शेवटी आपल्या सगळ्या दिग्गजांना इथं यावं लागलं आणि आज आपलं फायनल झालं. तुमचा पाठिंबा भाजपला नव्हता म्हणून असं म्हणणं प्रशासनावर पूर्ण आरोप केल्यासारखं होईल. पण आम्हाला शंका वाटत होती म्हणून आम्ही सगळे आलो. आज आणि काही काढू नये म्हणून आम्ही सगळे आलो आणि याचा भाग भाजपला पाठिंबा आहे नाही. तुम्ही सगळे पत्रकार मंडळी आहात, त्यामुळे आमच्या चर्चा चालू आहेत. आम्ही सगळे बसून सामुदायिक नेतृत्व करतोय. सामुदायिक नेतृत्वानं आम्ही तो निर्णय घेणार आहे आणि अशी कोणतीही परिस्थिती, भीती, दबाव किंवा कोणाला काहीतरी प्रेशराईज असं काही होणार नाही. सगळे मुरलेले पैलवान आहेत. गेले 30, 35, 40 वर्ष यांनी राजकारण केले. तेव्हा असं कोणाला दबायचं किंवा कोणाला काही वेगळं व्हायचं अशी काही निश्चित भूमिका होणार नाही. नाही, निशिकांत दादांनी त्या दिवशी थोडासा इथं आमच्यामध्ये एक तो दिसून आला, समज झाला. ठरलं होतं असं की नाईक साहेबांच्या सुनेंना आपण त्यांना गटनेतेपद दिलेलं होतं त्या मीटिंगमध्ये, बरोबर का सरकार.
पण इथं पुन्हा कागद येताना त्यांनी तो अधिकार स्वतःकडे घेतला होता व्हीपचा. तो आम्हाला काही पसंत पडला नाही आणि आमच्या परस्पर जाऊन आमचा बाजार करावा एवढी आम्ही वेडी माणसं नाही. त्यामुळं आम्ही ते पुन्हा कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याशी संभाषण झालेलं नाही. महाविकास आघाडीने जर का आपल्याला दिलं बोलून सुद्धा तुम्ही गेला नाही. तटकरे आणि चंद्रकांत दादा हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा अधिकार काय? राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक सक्षम लोक आहेत. 2 वेळा खासदार झाले संजय काका आहेत, 2 राज्यमंत्री आहेत आणि 2 आमदार आहेत माझी. एवढे तुल्यबळ असताना चंद्रकांत दादाने आम्हाला सल्ला देण्यासारखं काही परिस्थिती नाही आहे. आम्ही सगळे सक्षम लोक आहोत आणि आमचा निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेणार आहोत. ते म्हणतात की भाजपचाच अध्यक्ष होईल. नाही, ते त्यांची इच्छा आहे ना. मला सांगा, भाजपचे लोक आलेत किती आलेत? 16. गरज किती लोकांची आहे? 31. मग आता बाकीचे कुठले येणार लोक? ते नाही. हे लोकांना बुबण्या करायची पद्धत आहे आणि त्यांना सवय आहे. दाबून बोलायचं, जमलं नाही जमलं. नाही ते म्हणले राष्ट्रवादी नेत्यांना मी फक्त व्हीप समजावून सांगितलं. व्हीपचा कायदा व्हीपचा ऐकून या. व्हीपचा कायदा आम्हाला काय कळत नाही होय? 40 वर्ष आम्ही राजकारणामध्ये. व्हीप तुम्ही समजावून सांगायची गरज नाही. व्हीप तुमच्या पक्षाला समजावून सांगा ना. आमच्या पक्षामध्ये आम्ही सक्षम लोक आहे. व्हीप काय, व्हीप कसा वापरायचा हे आमचं आम्ही ठरवू ना. पक्षाच्या बाहेरच्या लोकांना हां, त्यांचा संबंधच येत आहे. ते म्हणले मी कायदा फक्त तुम्हाला समजावून सांगितलं. का आम्हाला समजतो ना कायदा? तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त समजतो कायदा. 40 वर्ष राजकारणामध्ये 2 राज्यमंत्री आहेत, खासदार 2 वेळा झालेले आहेत. आम्ही दोघं आमदार म्हणून काम केले. आम्हाला कायदा माहिती आहे ना. आणि दुसऱ्याच्या पक्षातल्या लोकांनी, आम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांनी कायदा सांगायची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत. तुम्हाला सगळ्यांना ते अजून भाजपचे जुने सहकारी असल्यामुळे अजून आम्हाला मदत करतील असं मग भाजपचे जुने सहकारी होतो. आम्हाला पाडायचं काम कोणी केलं? तुम्हीच केलंय ना. त्यामुळं आम्ही भाजपचे नाही आहोत. आम्ही विचारानं भाजपचे नाही आहोत. जिल्हा परिषदला अध्यक्ष ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.